मी मस्त मराठीवर आज बाजरीच्या भाकरी घेऊन आलेली आहे. तर त्या भाकरी चिकन मटन बरोबर किंवा अशा काळ्या मसाल्याच्या भाजीबरोबर पण खूप छान लागतात. हे बघा, आता मी ते भाकर टाकलेली आहे आणि पाणी फिरवलेलं आहे. तर अगदी गरमागरम खूप छान लागतात. आणि पलीकडे मी भात पण शिजवत आहे. त्याच्यानंतर कुकरमध्ये मी भाजी केलेली आहे चिकनची. तर त्या चिकनच्या भाजीवर आज गरमागरम मस्त भाकरी केलेल्या आहेत. भाकर अगदी गरम असते. आता हिवाळ्याची पावसाळ्याची खाल्ली पाहिजे. तर बघा कशा केलेल्या आहेत त्या. दोन भाकरी शेकून झालेल्या आहेत व पीठ मळून. आता त्याच्यानंतर मी आता त्या तांदळाच्याही भाकरी दाखवणार आहेत, ज्वारीच्याही दाखवणार आहे. पुढच्या वेळेस मी पुन्हा येते चांगली रेसिपी घेऊन, घरगुती होममेड आपल्या बाजरीच्या भाकरी. हे बघा आता. आणि तवा मी लोखंडी घेतलेला आहे, कारण त्याच्यावर केलेली भाकर अगदी छान असते. आणि शेकून पण मी गॅसवरच आहे. आता काही लोकांना नाही आवडत, पण तवा काढूनच ती भाकर शेकलेली आहे. तर नक्कीच करून बघा. पुढच्या वेळेस मी आता तांदळाची भाकरी दाखवणार आहे, त्याच्यानंतर नाचणीच्या दाखवणार आहे. तर अगदी गरमागरम भाजीबरोबर भात भाजी आणि भाकर, अगदी घरगुती होममेड आपलं रेसिपी घरच्या घरी केलेली आहे ही. तर नक्कीच करा व लाईक शेअर सबस्क्राईब करा. कंटाळा करू नका. मी अपलोड केलेली रेसिपी तुमच्यापर्यंत लवकर येईल. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना लवकर दिसेल. व बेल आयकॉनचं बटनही दाबा. आता पावसाचे दिवस आलेले आहेत. बाजरी पण खायची, चांगली असते, सर्दी होणार नाही. गरम असते बाजरी ही. नाचणी थंड असते. ज्वारीची भाकर चांगली असते. हे आता भात दाखवलेला आहे. ये लवकर. भात दाखवलेला आहे. नंतर भाजी. ही बघा, चिकनची गरमागरम भाजी. पाऊस पडतोय, मस्त गरमागरम चिकनची भाजी, भात, बाजरीची भाकर. हे बघा किती छान आलेलं आहे, मस्त. आता ह्या दिवसाचं असं खायला खूप छान लागतं. तर आपली होम मेड झालेली आहे पूर्ण डिश. आता कांदा लिंबू हे बघा झालेलं आहे आपल्या गरमागरम भाकरी. नक्कीच